चला मॅचला मात्र सुरुवात होते. वैयक्तिक पहिला संघासाठी पहिला षटक घेऊन गोलंदाजीवर मेहताब इलेव्हनचा मितेश, तर बॅटिंगसाठी सलामीला पाहिला गेलं तर विजय, नॉन स्ट्राईकला पाहिलं गेलं तर नंदकिशोर घोटणकर आणि पंचांच्या भूमिकेत जर पाहिला गेलं तर देऊ सर आहेत आणि उपपंच आमचे स्वप्नील सर. मॅचला मात्र सुरुवात होते. मॅच ऑन. पहिलाच बॉल त्याला मात्र कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील तिकडे थ्रो करतील तोपर्यंत मात्र एकच धाव होते. एक चांगली मॅच पाहायला भेटेल. दोन्ही संघ जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसातले चारही संघ अबाव 40चे आहेत. त्यांच्यामध्ये लीग फॉर्मॅट पद्धतीने खेळवला जाणारे यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा वाईडी शॉर्कर आणि त्या कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढलंय. एक धाव घेतले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नकारले जाते. एकच धाव भेटेल. डबल 1ने पुढे. चांगली सुरुवात म्हणता येईल मितेशांच्या माध्यमातून. दोन्ही बॅटरला मात्र रोखून ठेवलंय. चांगली गोलंदाजी करत असताना पहिले दोन्ही चेंडू वाईड यॉर्कर पाहायला भेटले. त्याच्यावर एक एक धाव आली आहे. यावेळेस जर पाहिलं गेलं तर फुलटॉस होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु नीट मिडल नाही झाला चेंडू. पुन्हा एकदा एक धाव येते. हा पावसाळी क्रिकेट आणि याच पावसाळी क्रिकेटची ओढ लावलेली ही क्रीडा स्पर्धा मुंबईच्या उपनगरातील विक्रो येथील साहेब चषक गंगाई प्रतिष्ठान आयोजित साहेब चषक 2025 स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेशजी दळवी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एज घेतली. क्षेत्ररक्षक जातील पोहोचतील. एक धाव घेतली आणि पुन्हा एकदा एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये मितेशांच्या माध्यमातून दोन्ही बॅटरला रोखून ठेवले. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. यावेळेस मोठा फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. मिसफिल्ड झाली आणि बॉल मात्र अगदी बाउंड्रीच्या थोडा अगोदर जाऊन थांबला. त्यामुळेच 2 धावा इकडे पळून काढल्यात बॅटरने. चांगला फटका पाहायला भेटलेला विजय यांच्या बॅटमधनं. 5 चेंडूंचा खेळ झालाय. आतापर्यंत जर पाहिलं तर संयमी गोलंदाजी केली आहे गोलंदाज मितेश यांनी. 6 धावा खर्च केलाय. 1 टू गो. शेवटचा चेंडू. फुलटॉस त्याला मात्र लॉफ्ट केलंय. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. फेकी करतील तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धाव घेतात आणि पहिलं षटक समाप्ती अखेर पंचक होतील. पहिलं षटक समाप्ती अखेर 8 धावा बिनगडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना गंगा इलेव्हन हा संघ. पहिल्या षटकात जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी केली मितेश यांनी. तब्बल 8 धावा खर्च केल्या. विकेट जरूर त्यांना प्राप्त झाली नाही परंतु कौतुक करावं लागेल मितेशच्या गोलंदाजीचं. दोन्ही हार्ड हिटर बॅटर आहे आणि त्यांना रोखून ठेवलंय. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर आखोटाप्याचा चेंडू. इथे मात्र पंच नो चेंडू घोषित करतायत. नो बॉल असेल आणि 1 बाउन्स देखील आहे. फ्रीड आहे ना सर? फ्रीड. यावेळेस जर पाहिला तर फ्रीडचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात मात्र डॉट होतोय चेंडू. नासिर वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर सज्ज झाले. तर राऊंड द विकेटचा मारा त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे.
आणि बॉल मात्र तिकडे जाऊन थांबतोय. एक धाव घेतली, दुसरे धाव घेण्याचा देखील प्रयत्न सक्सेसफुल होतोय. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 11 धावा झाल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. चांगली गोलंदाजी आणि थोडीशी संयमी सुरुवात पाहायला भेटते गंगाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून. याही वेळेस समोर टाकलेला चेंडू त्याला मात्र लॉफ्ट केलंय. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जातोय आणि हेच तर आहे पावसाळी क्रिकेट. पडले जरूर परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत बॅटर. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. स्कोर पाहिला तर 15 धावा, 13 धावा होत आहेत. चांगला चेंडू पाहायला भेटला. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर लेंथ बॉल पाहायला भेटला नासिर यांच्या माध्यमातून. एक धाव भेटेल. धावफलक 1 पुढे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज नासिर यांचं 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्कोर जर पाहिला तर 14 धावा. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला मात्र हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव घेतली आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटर्सला. पंधरा धावा झाल्यात. पहिल्या षटकात जर पाहिलं गेलं तर 8 धावा आलेल्या. तिथे विकेट देखील प्राप्त झाली नाही परंतु या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तिथे देखील 7 धावा आल्या आहेत. नासिर देखील चांगली गोलंदाजी करताय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्याला भिरकावून दिलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतील, फेकी करतील तोपर्यंत मात्र पडलेत. काळजी घ्या आणि इकडे खेळाडूवृत्ती दाखवली. कौतुक करावं लागेल यष्टीरक्षक यांचं. फार कमी वेळा पाहायला भेटतं आणि तसंच काहीसं दृश्य आज विक्रोळीच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या नगरीत पाहायला भेटलं. खेळाडूवृत्ती दाखवली. तिकडे बॅटर स्लिप झाले, विकेटवर पडले आणि त्यामुळेच त्यांनी विकेट घेतला नाही. म्हणजे एक प्रकारे जीवनदान दिले बॅट्समन नंदकिशोर गोटनकर यांना. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर जर पाहिला तर 17ला बिनगडी बाद 17. पहिलाच बॉल त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि बॉल पुन्हा एकदा चिखलात जाऊन अडकतोय आणि तिकडे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजीवर स्वतः संघमालक मेहताबाई येत आहेत. मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मेहताबाई यांनी खेळाडू वृत्ती दाखवली. यावेळेस लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. तिकडे क्षेत्ररक्षक आहे आणि कोणतीही चुकी करणार नाही. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. मितेश मात्र चांगली झेल घेत आहेत आणि बॅट्समन विजयला मात्र मैदान सोडावं लागेल. पहिला झटका लागतोय गंगाई प्रतिष्ठान या संघाला. नवीन बॅटर मैदानात झालेत. बॅटिंगसाठी नितीन दाखल होत आहेत.
यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला चेंडू पाहायला भेटला मेहताबा यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी याही ओव्हरमध्ये पाहायला भेटते. 3 चेंडू खर्च टाकलेत आणि आतापर्यंत 2 धावा खर्च केले आहेत आणि एक विकेट देखील घेतली महत्वाची. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू पाहायला भेटला, परंतु पंच दंडित करतील गोलंदाजाला. यावेळेस जर पाहिला तर मोठा फटका खेळलाय तिकडे. क्षेत्ररक्षक पाहत बसतील चेंडूला. चेंडू जातोय सीमारेषा पार. या स्पर्धेतील पहिला षटकार नितीन यांच्या बॅटमधनं पाहायला भेटलाय. त्याचबरोबर मुंबईचे माजी पौर आणि शिवसेना दत्ताजी दळवी साहेब आणि माजी नगरसेविका राजेश्वरी रेडकर ताई यांचं देखील इकडे आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 स्वागत. यावेळेस जर पाहिला तर आणखीन एक मोठा फटका पाहायला भेटतोय. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. नितीन जरूर पहिला चेंडू त्यांनी बीट केला आणि या दरम्यान जर पाहिलं तर लगातारचे 2 मोठे फटके नितीन यांच्या बॅटमधनं पाहायला भेटले. यावेळेस जर पाहिलं तर आखोटाप्याचा चेंडू होता. पंच मात्र दंडित करतील गोलंदाजाला. अवांतर एक एक्स्ट्राची धाव येते. या ओव्हरमध्ये मात्र धावा आल्या आहेत. एक विकेट जरूर गेला, परंतु नितीन जसे मैदानात आले ना तशी मात्र धावांचा जो स्पीड होता जो पहिला दुसरा गेअरवर तो डायरेक्ट 6व्या गेअरवर गेला. याही वेळेस हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायचा प्रयत्न, परंतु बॅटची एज घेतली. तिकडे एक धाव भेटेल आणि एका धावाने समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. स्कोर जर पाहिला तर 3 षटक सोबते अखेर 34ला 1 अशी परिस्थिती मैदानात पहिली बॅटिंग करत असताना गंगाई प्रतिष्ठान विक्रोळी या संघाची. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीवर नासिर यांना आमंत्रित केलं जात आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रेंजमध्ये नाही आला चेंडू, त्यामुळेच डॉट चेंडू जातोय. चांगला चेंडू पाहायला भेटला नासिर यांच्या माध्यमातून. वेगवान होता. यावेळेस नो चेंडू. बीमार आहे त्याला मात्र एक धाव घेतले आणि दुसरा धावाचा देखील प्रयत्न इकडे केला जातोय. म्हणजे 9+2 अशा 3 धावा येत आहेत मैदानात. 9+2 अशा 3 धावाने धावफलक पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 37 धावा झाल्यात आणि फ्री हिटचा चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. त्यावर एक धाव घेतली आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव देखील घेतली जाते. पुन्हा एकदा 9+2 अशा एक्स्ट्राच्या धावाने धावफलक पुढे जात आहे. 40 धावा होत आहेत. पहिल्या 2 ओव्हर जर पाहिला तर खूप चांगली गोलंदाजी केलेली. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिला तर नितेश, त्यानंतर नासिर यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. विकेट देखील घेतला 3ऱ्या ओव्हरमध्ये. परंतु जसे नितीन बॅटिंगला आले
पूर्ण धावांची कॅल्क्युलेशनच त्यांनी बदलून टाकलं. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू, त्यावर एक धाव घेतली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिकडे देखील 2 धावा कंप्लीट होत आहेत. फ्रीटचा चेंडू होता, जास्त फायदा घेऊ शकले नाही नितीन, स्वतःवर नाखुश असतील. याही वेळेस लॉफ्ट केलंय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील, फेकी करतील आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटर्सला. स्कोर जर पाहिला तर 1 धावाने पुढे जातो. 43 धावा झालेत. चांगली गोलंदाजी, 2 नो चेंडू आले. त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला भेटलं नासिर यांच्या माध्यमातून. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने खेळलाय चेंडू आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर. 45 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ झाला, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिली इनिंग मैदानात गंगाई प्रतिष्ठान प्रथम फलंदाजी करत असताना वाईट चेंडू पाहायला भेटलाय. पंच दंडित करतील गोलंदाजाला. अवांतर एक एक्स्ट्राची धाव येते. यावेळेस अखू टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र भिरकावून दिलंय, पाठवून दिलंय, परंतु तेवढंच चांगली एफर्ट्स पाहायला भेटला, परंतु चेंडू जातोय 1 बाउन्सची मारेशा बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. आणि बघता बघता मात्र 50 धावा देखील कंप्लीट होत आहेत. गंगाई प्रतिष्ठान विक्रोळी या संघाचे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज जात आहेत आणि फेकी करतील. तोपर्यंत 1+ विकेट, म्हणजे 1 धाव झाली आणि दुसऱ्या धावाला मात्र रनआउटच्या रूपात मैदान सोडावं लागेल संघाचे कर्णधार नंदकिशोर गोटंकन याला. चार षटक समाप्ती अखेर 51 धावा आणि 2 विकेट गेलेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले बॅटिंगसाठी. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर स्वप्नील आलेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीवर सादिक येत आहेत. पहिलाच बॉल सादिक यांचा. चांगला चेंडू पाहायला भेटतोय, वेगवान चेंडू. यावेळेस जर पाहिलं तर पंचदंडित करतील. थोडंसं जास्त शफल झाला चेंडू आणि वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. धावफलक 1ने पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 52 धावा, 52ला 2 अशी परिस्थिती प्रथम फलंदाजी करत असताना गंगाई प्रतिष्ठान या संघाची.
पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटला, त्याला मात्र फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतील तिकडे, थोडीशी मिसफिल्ड पाहायला भेटली. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न नकारला जातोय. 2 धावांनी समाधान मानावं लागेल. शेवटचा षटक आहे आणि बॅट्समनला देखील ठाऊक आहे की मोठे फटके जर आले, एखादा 2 मोठे फटके षटकार आलेत तर नक्कीच मॅचचं गणित बदलताना पाहायला भेटेल. आतापर्यंत चांगली सुरुवात नितीन यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. संघासाठी 11 चेंडू खेळलेत आणि 20 धावा केल्या त्यांनी. 2 षटकार देखील त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटले. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिकडे 2201 धाव असेल. धावफल 1ने पुढे जाईल. एज आहे का? ओके. यावेळेस वा चांगला चेंडू पाहायला भेटला सादिक यांच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वप्नील यांच्यासाठी कोणतंही उत्तर नव्हतं स्वप्नीलकडे या चेंडूसाठी. खूप चांगला चेंडू पाहायला भेटला. रिप्लेमध्ये देखील आपण बघू शकतो. प्रॉपर यॉर्कर. वा चांगला चेंडू सादिक यांच्या माध्यमातून. त्यावर 1 धाव भेटले. धावफलक जरूर 1 धावाने पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 55 धावा झाल्यात. अजून देखील 56 धावा झाल्यात. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ पाहण्यासाठी देखील पाऊस देखील येतोय. यावेळेस विकेट यष्ट्या उद्ध्वस्त गेल्या सादिक यांच्या वेगाने. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. नितीन यांची खेळी मात्र संपुष्टात होते. चांगला चेंडू पाहायला भेटला सादिक यांच्या माध्यमातून. वेगवान चेंडू होता. प्रॉपर यॉर्कर आणि बॅटचा आणि बॉलचा काहीही संपर्क झाला नाही. थेट दांड्या गुल. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी निलेश मैदानात दाखल होत आहेत. शेवटचा चेंडू बॅटिंगला जर पाहिलं तर निलेश आलेत आणि सादिक शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेत. पुन्हा एकदा याही वेळेस पाहिलं तर वा चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. यॉर्कर लेन डिलिव्हरी. 1 धाव झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेला मात्र मैदान सोडावं लागेल निलेश यांना. स्कोर जर पाहिला तर 5 षटक समाप्ती 58 धावा झाल्यात आणि 59 धावांची गरज असेल विजयासाठी. म्हणजेच मेहताब 11 या संघाला. एक खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला भेटलं आहे. योगेशजी दळवी आणि गंगाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून साहेब चषक 2025 पहिला सामना मैदानात रंगत असताना 58 धावा झाल्यात. 59 धावांचं आव्हान असेल मेहताब 11 या संघाला. इनिंग ब्रेक नंतर लगेचच सुरुवात होईल.
हॅलो हॅलो हॅलो. सुस्वागतम, सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. गंगाई प्रतिष्ठान आयोजित साहेब चषक 2025 या स्पर्धेत माजी महापौर दत्ताजी दळवी साहेब, त्याचबरोबर माजी नगरसेविका राजेश्वरी रेडकर मॅडम, त्याचबरोबर माजी नगरसेविका सुवर्णताई करंजे यांचं देखील हार्दिक 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 स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थितांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. साहेब चषक 2025 एक खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला भेटतंय. योगेशजी दळवी यांच्या माध्यमातून दरवर्षी ही क्रीडा स्पर्धा केली जाते आणि याही वर्षी जर पाहायला गेलं तर आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील पहिला सामना मैदानात रंगत असताना प्रथम फलंदाजी केली आहे ती म्हणजेच गंगाई प्रतिष्ठान स्थानिक संघाने 58 धावा केल्यात. 59 धावांचं आव्हान दिलंय. मेहताब 11 कुर्ला या संघासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. तर वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन होतोय विक्रोळीचा फिरकीचा जादूगर, ज्याने मात्र भल्या भल्या स्पर्धेत खूप चांगली गोलंदाजी केली. विक्रोळी संघाचं देखील प्रतिनिधित्व कित्येक स्पर्धेत केलं आणि करतायत देखील. संदीप पवार गोलंदाजीवर, पहिलाच बॉल त्याच्यावर मात्र मोठा फटका खेळलाय आणि पहिल्याच बॉलवर विकेटचा पतन होत आहे. फलंदाज बाद होतोय. सॅम यांना मात्र पहिल्या चेंडूवर मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर एक चांगली सुरुवात म्हणता येईल गंगाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर मात्र विकेटचं पतन झालंय. सॅम्युलला मात्र मैदान सोडावं लागलंय. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्याही माध्यमातून पाहायला भेटलंय. कित्येक वर्ष झाले अंड्रम असेल ओरम क्रिकेट खूप चांगलं खेळतात सॅम्युअल, परंतु आज पहिल्या चेंडूवर मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज सुमित बॅटिंगसाठी दाखल झाले. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर आसिफ. यावेळेस फिरवलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिकडे स्वतः नंदकिशोर आहेत, फेकी करतील तोपर्यंत एक धाव भेटेल. एक चांगली सुरुवात संदीप यांच्या माध्यमातून पाहायला भेटते, कारण की त्यांना अनुभव आहे. याच मैदानातून क्रिकेटला सुरुवात केली, याच मैदानात अनेक विक्रम केलेत, याच मैदानातून मोठे झालेत, त्यामुळे मैदानाचा पुरेपूर आढावा त्यांना आहे. यावेळेस सूर मारला आणि अक्षरशः इंटरनॅशनल क्रिकेटची आठवण करून दिली थोडीशी. तीन चेंडू झाले, 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट देखील घेतली आहे. यावेळेस मोठा फटका जरूर खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे नितीन. चांगली फिल्डिंग पाहायला भेटली, तेवढाच चांगला थ्रो नितीन यांच्या माध्यमातून. अबाव 40चे संघ आहे, परंतु युवा खेळाडूंना लाजवतील असा परफॉर्मन्स पाहायला भेटलोय. याही वेळेस जर पाहिलं तर खूप चांगला चेंडू पाहायला भेटला. पडल्यानंतर वळण घेतलं, बॅट्समनकडे कोणतंही उत्तर नव्हतं. डॉट चेंडू येते. डॉट चेंडूची सांगता होत असताना 1 टू गो. शेवटचा चेंडू संदीप यांचा. अकुटप्याचा चेंडू, त्याला मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्नात पंच कळवतील 1 धाव येते आणि खूप चांगली ओव्हर.
विकेट आहे, हिट विकेट आहे का? अच्छा, चुकीची दुरुस्ती आणि हिट विकेटच्या रूपात फलंदाज मैदान सोडावा लागेल आसिफ यांना. पहिली ओव्हर जर पाहिली तर फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट देखील घेतलेत संदीप पवार यांनी. एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून देत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये, त्याचबरोबर माजी नगरसेवक उपेंद्रजी सावंत साहेब यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. जॉन्टी वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर बाळा सज्ज झालेत. यावेळेस पहिला चेंडू बाळा यांचा आखूटप्प्याचा होता, वेगवान चेंडू होता, थोडासा कमी उडला त्यामुळेच बॅटर बीट झाले सुमित आणि डॉट चेंडूने मात्र सुरुवात होते. या वेळेस जर पाहिलं तर पंचदंडित करतील, थोडासा जास्तच वाईट चेंडू पाहायला भेटला बाळा यांच्या माध्यमातून, त्यामुळेच धावफलकात एक्स्ट्राची एक धाव येते, धावफलक 1ने पुढे जाईल. यावेळेस जर पाहिला तर आखुटप्प्याचा चेंडू आहे, त्याला मात्र मोठा प्रहार पाहायला भेटला आणि इथे सोपी कॅच सुटली गेली आहे. नंदकिशोर स्वतः कर्णधार आहेत, संघ मालक आहेत, या संघाचे नाखुश असतील. स्कोर जर पाहिला तर 1 धावाने धावफलक पुढे जाईल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बाला यांचं 5 धावा झाल्या, 2 विकेट गेलेत. स्ट्राईकला अविनाश, नवीन बॅटर, पहिल्याच बॉलवर अविनाशला मैदान सोडावं लागेल. चांगला चेंडू पाहायला भेटला, चेंज ऑफ पेस आणि इथे विकेटचं पतन होत आहे. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज मेहता येतात बॅटिंगसाठी. यावेळेस जर पाहिलं तर एक चांगला चेंडू पाहायला भेटला पुन्हा एकदा बाला यांच्या माध्यमातून. चार चेंडू झालेत आणि 5 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बाला यांचा पुन्हा एकदा. यावेळेस जर पाहिला तर पुन्हा एकदा कुटप्याचा चेंडू
त्याला मात्र पंचदंडित करतील. अवांतर एक्स्ट्राची धाव येते, धावफल 1ने पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 6 धावा आणि 3 विकेट्स देखील गेलेत. त्यामुळे कुठेतरी दडपण आहे बॅटिंग करत असताना मेहताब 11 संघावर. स्वतः संघनायक आलेत बॅटिंगसाठी. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे मेहताबा यांचा आणि इकडे एक सोपा झेल, फलंदाज होतोय बाद. वन टू गो, शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील नवीन फलंदाज आझाद बॅटिंगसाठी येत आहेत. यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला भेटला. डॉट चेंडूने मात्र ओव्हरची सांगता होताना दिसते. स्कोर जर पाहिला तर 2 षटक सोबते अखेर 6 धावा आणि 4 गडी बाद. 59 धावांचा पाठलाग करत असताना 18 चेंडू आणि 53 धावांचं समीकरण अजून देखील मैदानात आहे. चला जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम्स, विनंती असेल आपल्याला. मेहताब 11 वैयक्तिक दुसरं संघासाठी पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन गोलंदाजीवर सज्ज झाले आहेत संदीप पवार. पहिलाच बॉल, त्याच्यावर मात्र मोठा फटका खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत मिसफिल्ड. नितीन यांच्या माध्यमातून थोडीशी मिसफिल्ड पाहायला भेटली आणि त्याचा फायदा घेतला बॅटरने. पहिला चौकार येतोय या इनिंग मधील. सुमित यांच्या बॅटमधनं एक चांगला फटका पाहायला भेटला. अखुटप्याचा चेंडू होता, वळवलेला चेंडू आणि त्याच्यावर मात्र प्रहारी फटका. 4 धावांसाठी धावफलक पुढे जाईल 10 या धावसंख्येवर. याही वेळेस जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत नंदकिशोर, फेकी करतील तोपर्यंत एक धाव. एका धावाने धावफलक पुढे जाईल. दुहेरी अंकात धावफलक दाखल होत आहे. 11 धावा झाल्या आहेत. अजून देखील आव्हान मोठं आहे, परंतु प्रयत्न करावा लागेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला. संदीप यांच्या माध्यमातून हलक्या हाताने खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. वेगाने मात्र क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील तिकडे आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळेस जर पाहिलं तर अक्षरशः समोरच्या दिशेने खेळून काढलाय. तिकडे एकच धाव भेटेल. धावफलक 1ने पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 14 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना कुठेतरी प्रयत्न करताय दोन्ही बॅटर की मोठे फटके मारण्यासाठी, परंतु संदीप यांनी जरूर पहिल्या चेंडूवर मिसफिल्डचा चौकार आला. त्यानंतर चांगला कमबॅक पाहायला भेटला. यावेळेस दांडी 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 गुल, फलंदाज होतोय बाद. यासाठी ओळखले जातात संदीप पवार आणि तेच दर्शवत असताना हा रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो. चांगला चेंडू पाहायला भेटला, शरीराचा वेध घेतला आणि थेट यष्टांवर जाऊन आदळला चेंडू.
वंडुगो शेवटचा चेंडू. यावेळेस जर पाहिला गेलं तर अकुटप्याचा चेंडू होता, त्याच्यावर कोणतंही उत्तर नव्हतं बॅट्समनकडे आणि डॉट चेंडूने मात्र ओव्हरची सांगता पाहायला भेटली. संदीप यांच्या ओव्हरची 3 षटक समाप्ती अखेर 14 धावा 5 गडी बाद. चला जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम्स, आपल्याला विनंती आहे. वेळेचं बंधन आहे ऑलरेडी, आपण खूप उशीर झालाय या स्पर्धेच्या सुरुवातीलाच आणि त्यामुळे ओव्हर कटिंगचं होऊ नये, सर्वांना समान खेळण्याची संधी भेटावी, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक माफ करा चौथं षटक घेऊन येते गोलंदाजीवर सुशील सोनावणे, अर्थातच केट्या. अर्णव स्पोर्ट्स या ब्रँडचे मालक सुशील सोनावणे. स्कोर जर पाहिला तर 14 धावा, 14ला 5. पहिलाच बॉल, त्याच्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडू जाऊन थांबतोय आणि 2 धावा येत आहेत. 2 धावाने मात्र ओव्हरची सुरुवात पाहायला भेटली. यावेळेस जर पाहिला तर वा चांगला चेंडू पाहायला भेटलाय सुशील यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर विनंती असेल आपल्या सर्व मान्यवरांना, माजी महापौर दत्ताजी दळवी साहेब, त्याचबरोबर माजी नगरसेविका राजेश्वरी रेडकर मॅडम आणि माजी नगरसेविका सुवर्णाताई करंजे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करतो दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून आणि याही वर्षी आपण करणार आहोत. तरी आपल्या सर्वांना विनंती, आपण सर्वांनी इकडे एकत्रित होऊन या सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटपचा जो आपला उपक्रम आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण राबवतोय, त्याच्यात आपण सहभाग घ्यायचा आहे. या आपल्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आणि या सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वह्या वाटपचा जो कार्यक्रम आहे तो आपण राबवत असताना माजी महापौर दत्ताजी दळवी साहेब, माजी नगरसेविका राजेश्वरी रेडकर मॅडम आणि माजी नगरसेविका सुवर्णाताई करंजे यांच्या शुभ हस्ते इथे वह्या वाटपचा जो कार्यक्रम राबवला जातोय त्याच्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना इकडे वह्या वाटप केल्या जात आहेत. आमच्या सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित यांच्या हस्ते विक्रमजी कुबल देखील आहेत, स्वतः या स्पर्धेचे आयोजक योगेशजी दळवे आहेत. त्याचबरोबर आदितीताई कुबल यांचं देखील मुलाचं सहकार्य पाहायला भेटतंय. त्याचबरोबर विनंती असेल आदितीताईंना की आपल्या शुभ हस्ते आपण माजी नगरसेविका राजेश्वरी रेडकर मॅडम यांचा इकडे शुभ सन्मान करायचा आहे.
इथे शुभ सन्मान केला जातोय. 32 धावा झाल्यात मैदानात. अदितीजी कुबल यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जातोय. माजी नगरसेविका सुवर्णाताई करंजे यांचा, त्याचबरोबर दत्ताजी दळवी साहेब यांचं देखील तिथे योगदान पाहायला भेटतंय. दोघांच्या माध्यमातून इथे शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आणि शाल देऊन या स्पर्धेची आठवण म्हणून इथे प्रमुख उपस्थितांचा आणि पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातोय. साहेब चषक 2025 स्कोर जर पाहिला तर 4 षटक ऑफ द अखेर 32 धावा झाल्यात. 5 विकेट देखील गेलेत आणि आता जर पाहिला तर 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावांची गरज असताना स्वतः संघनायक गोलंदाजीवर आलाय नंदकिशोर गोटनकर, अर्थातच नंदू. पहिला चेंडू जर पाहिला तर अवांतर एक एक्स्ट्राची धाव येते. धावफलकाला भर होत असताना एका धावेने 33 धावा होत आहेत. समीकरण बदलताना दिसतंय. 6 चेंडू 26 धावा. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा अवांतरचा चेंडू पाहायला भेटतोय. बॅक टू बॅकचे 2 एक्स्ट्रा कुठेतरी दडपण निर्माण करत असताना गोलंदाजाच्या मनात. हा पहिला 2-3 ओव्हरमध्ये जर जास्त धावा आल्या असत्या तर समीकरण वेगळं पाहायला भेटलं असतं. मॅच 6 बॉल 15, 16, 17 अशी आली असती, परंतु पहिल्या 3 ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या नाही. त्याचंच रूपांतर जर पाहिलं तर मॅच मोठी पाहायला भेटते. 6 चेंडू 25 धावांवर येऊन थांबली आहे. सुरुवातीचे 2 एक्स्ट्रा. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात होते बॅटर, त्यावर एक धाव भेटेल. धावले 1 ने पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 35 धावा. चार मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते मात्र मारावे लागतील, कारण की षटकार मारून मॅच जिंकू शकतात. चौकाराच्या आशेवर बसला तर विकेट गमावताना दिसत आहेत. बॅटर मैदान सोडावं लागेल आझाद यांना. नवीन बॅटर मैदानात दाखल झाले आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला भेटला नंदकिशोर यांच्या माध्यमातून. सुरुवातीचे 2 चेंडू जरूर अवांतर होते, तदनंतर स्वतः सावरला एक चांगला कमबॅक पाहायला भेटला. युसुफ नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. यावेळेस पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला भेटला नंदू यांच्या माध्यमातून आणि समीकरण जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 24 धावांची गरज.
पुढील दोन्ही टीम्स आपल्याला विनंती असेल, दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी या. प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपलं टॉस केला जाईल. यावेळेस मोठा फटका खेळला जरूर आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, फेकी करतील तोपर्यंत मात्र एकच धाव भेटेल. स्कोर जरूर एका धावाने पुढे जाईल. 36 धावा झाल्यात. 1 टू गो. शेवटचा चेंडू, एक चेंडू आणि 23 धावांची गरज, म्हणजे औपचारिकता मात्र शेष राहिली. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना नितीनने चांगली बॅटिंग केली, त्याला चांगली साथ दिली, ती म्हणजेच नंदकिशोरने आणि अन्य बॅटरने. त्याच्या जोरावर 58 धावा झाल्यात. 59 धावाचं आव्हान होतं आणि त्याच्यामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी करत असताना संदीप पवार यांनी प्रभावित कामगिरी केली. आणि इकडे मात्र गंगाई प्रतिष्ठान संघ पहिली मॅच मात्र इकडे जिंकत असताना